तर मेकअप कितीही पूर्ण झाला तरी ना टिकलीशिवाय अपूर्णच वाटतो. म्हणून आता आपण लावून घेऊया. मी लावून घेते आता मस्तपैकी टिकली. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, मी नेहमीप्रमाणे आज परत एक नवीन व्हिडिओज घेऊन आलेली आहे किंवा मी व्हिडिओ करून दाखवणार आहे तुम्हाला, जो की गुढीपाडवा स्पेशल असणार आहे. आता गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडव्याला आपण छान छान मराठमोळं लुक करून मेकअप करून मस्तपैकी आपण गुढी उभारत असतो छानपैकी. तर गुढीपाडव्याला आपण सिम्पलपैकी झटपट तयार होणारा मेकअप कसा करता येईल तेच मी तुम्हाला करून दाखवणार आहे, अगदी कमी साहित्यामध्ये, जे की कोणतेही महागडे क्रीम न लावता एकदम जे की घरी साहित्य आहे त्याच्यामध्येच मी तुम्हाला कसा मेकअप करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. तर चला मग आता आपण स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. हां, आणि फ्रेंड्स, व्हिडिओ चालू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तुम्ही तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हां आणि कमेंटसुद्धा करा. तर चला मग मी आता मस्तपैकी छान असं मराठमोळं लुक तुम्हाला करून दाखवणार आहे, अगदीच कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारा मेकअप. तर चला मग मी आता मस्त फेस वगैरे धुवून घेतलेली आहे. सर्वात आधी तर मी साडी घालते आणि नंतर भेटते तुम्हाला. ओके, तर साडी घालण्यापूर्वी आपण ना सगळ्यात आधी आपले जे हेअर आहे ते वरती छान असे बांधून घेतो, जेणेकरून हेअर वगैरे आपल्या आधीमध्ये आले तर थोडं डिस्टर्बसारखं वाटते. तर मी केस बांधून घेतलेले आहे आणि चला मला आता मी भेटते तुम्हाला डिरेक्टली साडी घालून. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना तुम्हाला दाखवते साडी अशी मी नेसून घेतलेली आहे. तर मला साडी एवढी काही परफेक्ट नेसता येत नाही. तर बघा अशी नेसलेली आहे, तुम्हाला दिसते नाही. आणि मागून ही असं आहे ब्लाऊज. साडीचं जे काही काठ आहे ना तर ते थोडं मोठं आहे, त्याच्यामुळे कदाचित हे जास्त तुम्हाला ब्रॉड दिसत असेल. साडी नेसता येत नाही पण बऱ्यापैकी चांगली नेसलेली आहे असं तरी मला वाटते. कदाचित तुम्ही बघत असेल तर तुमच्यापेक्षा चांगली नाही नेसता येत असेल मला, पण मी अशी नेसली, मी तुम्हाला दुरून दाखवते. मी ना साडी तर नेसलेली आहे, पण आता आपण मेकअप करून घेऊया. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी चेहरा वगैरे आहे ना ते आधीच वॉश करून घेतला होता छानपैकी, मस्त क्लिन्झर वगैरे लावून. तर आता आपण मस्तपैकी मेकअप करू. सगळ्यात आधी तर मी ना मेकअप करायच्या वेळेस हे जे ॲलोवेरा जेल आहे ना ते लावून घेते चेहऱ्याला, जे की आपला मेकअप छान असा मस्त दिसतो. तर आपण आता हे लावून घेऊया. ॲलोवेरा जेल लावून घेतलेला आहे मी आणि त्याला थोडंसं असं सुकू द्यायचं आहे, असं हाताने हवा घालायचं किंवा फॅनने. तर नंतर आपल्याला तर बघा इथे मम्मा अर्थचं ग्लो सिरम फाउंडेशन मी म्हटलं ना तुम्हाला की ॲलोवेरा जेल लावला. आणि आता आपल्याला ही विको आहे आणि ही लॅक्मीची 95 स्किन स्टायलिश कलेक्शन लुमिलाईट क्रीम आहे. हे हायलायटर इन मॉइश्चरायझरमध्ये. तर याच्यामध्ये मी एकदम थोडंसं घेणार आहे, तुम्हाला मी दाखवते. विको आणि हे जे लॅक्मीचे ल्युमिलाईट क्रीम आहे ना ते बघा एकदम थोड्या प्रमाणामध्ये घेतला आणि याला मस्तपैकी असं करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि परत आपल्या फेसला लावून घ्यायचं आहे, सर्व फेसकडे असं छान. तर इथे तुम्ही बघू शकता हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे. इथे ब्लेंडरचं काम नाही आणि कशाचंच काम नाही. मी तुम्हाला अगदी जे घरी साहित्य आहे ना त्याच्यामधूनच किती छान मेकअप करता येईल हे मी दाखवते. असं गळ्याला पण लावून घ्यायचं आहे मागे पुढे आणि परत असं हाताने असं करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्येच आपण किती छान मेकअप करू शकतो हे दाखवते मी तुम्हाला. तर बघा आता हे लावून झालेलं आहे, थोडंसं सुकू द्यायचं आहे. लावून घेतलेलं आहे आणि चेहरा छान असा सुकलेला आहे. नंतर आपल्याला लावून घ्यायचा आहे जो आपण नेहमी यूज करतो तो पावडर, पॉन्ड्सचा सँडलचा आहे, सँडल फ्लेवरचा. तर हा पावडर लावते. माझा मेकअप तरी असाच असते, मी कुठलेही महागडे प्रोडक्ट वगैरे यूज करत नाही. तर बघा आपला असा साधा मेकअप असते. तर मस्तपैकीने हे हाताच्या सहाय्याने लावून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे पावडर मी लावून घेतलेलं आहे.
तुम्हाला जर म्हणजे तुमच्या चेहऱ्यानुसार तुम्हाला जर परत पाहिजे असेल तर थोडं परत घ्यायचं आणि परत लावायचं, म्हणजे आपल्याला किती लावायचं आहे आणि किती नाही हे म्हणजे आपल्याला समजते. तर बघा असं मी लावून घेतलेले आहे. परत असं लावून घ्यायचं, याला सुद्धा असं सुकू द्यायचं आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते आपला जो नॉर्मल पावडर आहे ना तो लावून घेतलेला आहे मी. आणि परत आता मी लावते हे जो पॅनकेकचा पावडर असते ना ते माझ्याकडे भरपूर म्हणजे दिवसाचं आहे, जे की मी हे यूज करत असते भरपूर दिवसापासून. जे मी हाताने पावडर लावला ना, तुम्ही हवा तर असं जे स्पंज असते ना त्याच्याने सुद्धा लावू शकता. मी हातानेच लावलेला आहे. आता आपल्याला हा पावडर लावून घ्यायचा आहे. तर बघा हा येलो बेसमध्ये येते, येलो. तर इथे नंबरसुद्धा आपण घ्यायला गेलं ना ऑलिव्हाचं आहे हे वॉटरप्रूफ पॅनकेक. तर बघा हा 21 गोल्डन येलो हा शेड आहे याचा. आणि माहिती आहे का, हे जे स्पंज आहे ना ते पाण्यामध्ये थोडंसं ओलं करायचं आणि मग नंतर याच्यावरती हे करून ना असं लावून घ्यायचं. पण मी ते ओलं करणार नाही आहे, ओलं केल्याने खूप मस्त असा फेस दिसतो. तर बघा हे मस्तपैकी ना आपण लावून घ्यायचं आहे. बघा हा जो हे आहे ना, मी पावडर पूर्ण फेसवरती लावला, तसंच आपल्याला मानेला सुद्धा लावून घ्यायचं आहे पूर्ण. इथे तुम्ही बघू शकता मी हा जो पॅनकेकचा पावडर आहे तो लावून घेतलेला आहे. तर आता आपल्याला बाकीचा मेकअप करून घ्यायचा आहे. तर चला बाकी मी काय काय लावते ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर थोडं जास्त वगैरे वाटत असेल पावडर तुम्हाला जर तुम्ही मेकअप करताना, तर असं कापडाच्या सहाय्याने पुसून टाकायचं. कारण की आपण म्हणजे कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल तरी तुम्ही हा मेकअप करू शकता. मी गुढीपाडवा स्पेशल तुम्हाला करून दाखवत आहे. तर नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे मेकअप खूप सिम्पल आहे आणि तुम्ही बघतच आहात जे आपल्या सर्वाकडे असते ना त्याच प्रोडक्टमध्ये मी हे सर्व मेकअप तुम्हाला करून दाखवते आणि अगदी एकदम भारी होणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. तर इथे बघा आपल्याला ना लिपस्टिक लावून घ्यायची आहे. तर इथे मी रेड कलरचे लावून घेते. बघा फ्रेंड्स, मी हा जो रेड कलरची लिपस्टिक आहे ना माझी ऑल टाईम फेवरेट आहे. तर ती मी लावून घेतलेली आहे. लिपस्टिक तर सर्वांनाच लावता येते, ते काही सांगायची गरज नाही. आणि माहिती आहे का, तुम्ही हे जे आपला ब्लश म्हणून सुद्धा यूज करू शकता. पण मी इथे ब्लश वगैरे काही यूज करणार नाही, अगदी सिम्पल असा मेकअप करणार आहे. थोडंसं आपण हाताने ना अशी, तर इथे बघा हाताने लिपस्टिक असं करून घेतो. तर हेच थोडंसं ना आपल्या आयवरती लावून घ्यायचं. एकदम नॉर्मल असं खूप मस्त दिसते, एकदम नॉर्मल. बाकी काही आय शॅडो वगैरे असेल तर तुम्ही लावू शकता, पण आपल्या म्हणजे मी तुम्हाला कमीत कमी साहित्यामध्ये सांगत आहे. तर हे बघा आता हे सुद्धा आपल्याला माहिती आहे का, हलकं डोळ्यावरती ना असं टॅप करून घ्यायचं आणि असं एकदम पुसून घ्यायचं. तर एवढं छान हे येते ना इफेक्ट, तर तुम्हाला दिसत असेल. कोणी कोणी असं ब्लश म्हणून सुद्धा लावते, पण मी ब्लश वगैरे कधी वापरली नाही आणि वापरणार पण नाही, कारण की जेवढा सिम्पल मेकअप असते तेवढाच छान. आता थोडंसं आयब्रो सेट करून घेऊ. तर इथे तुम्हाला दाखवते मी आयब्रो सुद्धा ना सेट करून घेतलेली आहे. आणि हे बघा आयला सुद्धा लावून घेतलेली आहे, तुम्हाला जवळून दाखवते. तर अर्ध्यापेक्षा जास्त मेकअप तरी झालेला आहे माझा. आणि तर नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. हा जो मी मेकअप करत आहे ना त्यामध्ये घेऊया आयलायनर. तर आयलायनर लावून घेते. आयलायनर लावताना थोडं रिस्की असते, कारण की थोडं जरी हल्लं तर इकडे तिकडे होऊन जाते, त्याच्यामुळे आयलायनर लावून बघा फ्रेंड्स. मी ना आयलायनर सुद्धा लावून घेतली, तुम्हाला जवळून दाखवते. तर बघा, आणि हे हाताच्या सहाय्याने असं करून घ्यायचं. थोडं आयलायनर लावल्यावर थोडं रिलॅक्स राहायचं आहे, कारण की आपण आयलायनर लावून जर एकदम घाई करतो म्हटलं ना आपल्या पूर्ण मेकअपचा पचकाच होऊन जाते. तर बघा, आणि केससुद्धा ना माझे मधातच सुटते. अर्ध्यापेक्षा जास्त मेकअप झालेला आहे. आता आयलायनर लावलं म्हणजे थोडंसं हवा घ्यायची आहे आपल्याला. तर मेकअप कितीही पूर्ण झाला तरी ना टिकलीशिवाय अपूर्णच वाटतो. म्हणून आता आपण लावून घेऊया. मी लावून घेते आता मस्तपैकी टिकली.
तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना टिकली लावलेली आहे आणि हा माझी जी चंद्रकोरची टिकली आहे ना, आमची प्रेशा पूर्ण काढून इकडे तिकडे फेकून दिली, तर आता नाही आहे, वेळेवर दिसत पण नाही आहे. जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही चंद्रकोरला मिस करू नका. तर इथे बघा, मी साधी जी गोल टिकली असते ना कथ्या कलरची, ती लावून घेतलेली आहे. तर जवळून दाखवते. तर हे बघा मस्त. आणि तुम्ही चंद्रकोर मिस करू नका, मला वेळेवर दिसत नाही आहे आणि आमच्या प्रेशानं एकही मेकअपचं सामान व्यवस्थित ठेवतच नाही. तर इथे बघा, थोडं मराठमोळं लुक म्हटल्यावर थोडं मराठमोळं ज्वेलरी पण घालायला पाहिजे. तर आता हे कानातले घालून घेते मी. तर बघा, मोत्याचे कानातले आहे, छान हिरव्या कलरचं मस्तपैकी स्टोन आहे आणि इकडून तिकडून व्हाईट मोती आहे. तर कानातले घालून घेऊया. तर इथे बघा, मी कानातले घातलेले आहे मस्तपैकी मोत्याचे. तर तुम्हाला दाखवते. आणि आता जे माझं शॉर्ट मंगळसूत्र आहे ना, त्यालाच मिक्स मॅच मी हे लॉंग मंगळसूत्र घालत आहे, तुम्हाला दाखवते. तर बघा, हे मस्तपैकी असं आहे, खूप छान आहे त्याची डिझाईन. तर बघा जवळून हे असं आहे. आणि आता हे घालून घेते. झाला ना माझा मराठमोळा मस्त गुढीपाडवा स्पेशल लुक. आणि मेन आपल्या बांगड्या राहिलेल्या आहे, तर बांगड्यासुद्धा घालून घेते मी. तर मराठमोळा लुक म्हटल्यानंतर त्याच्या हिरव्या बांगड्या आल्यास, तर माझ्याकडे ह्या ज्या गोल्डनच्या बांगड्या आहे ना, तर त्याच्यामध्ये मी हिरव्या कलरच्या बांगड्या टाकून घेतलेल्या आहे. एकच नंबर दिसते हिरव्या कलरच्या बांगड्या. आणि तर घालून घेऊया आता. माझा हात ना एवढा मोठा आहे ना, मला बांगड्या खूपच मोठ्या लागते. तर बघा, हा एक मुखडा आहे आणि हा एक आहे मोत्याचा आणि हा एक आहे. तर मला समजत नाही आहे मी कोणता घालू ते, तर अगोदर मी घालून बघते. इथे बघा फ्रेंड्स, मला असं वाटतंय की हा जो मोत्याचा आहे ना, तो जास्त छान दिसत आहे ह्याच्यापेक्षा. तसं तर हा पण मोत्याचाच आहे, पण हा थोडा मोठा वाटत आहे मला ना. छोटे छोटे आवडते, तर हा पण जास्तच मोठा आहे, पण छोटावाला नाही आहे. जे आहे त्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा, मुखडा घातलेली आहे मी. आता दिसते ना मराठमोळं लुक माझं. तर आता हेअरस्टाईल बाकी आहे. हेअरस्टाईल एकच मिनटात. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला जर चांगली हेअरस्टाईल करायची असेल तर करू शकता, पण मला जे नॉर्मली माझी ही हेअरस्टाईल आहे ना, तेच मला खूप आवडते. तरी पण थोडंसं याला ना छान करून घेऊया. आणि माहिती आहे का, हे बघा मागे ना फक्त असं वरती जरी लावून आहे ना, तरी पण खूप छान दिसत आहे ना. तुम्हाला मिररमधून दिसत असेल. थोडं मागून पण दाखवते मी. बघा, मागून पण असं जरी लावलं ना तरी पण खूप भारी दिसते. पण थोडंसं ना मी हेअरस्टाईल करते, काही नाही, हे जे जसं आहे तसंच राहू देते. फक्त मी माझी जी हेअरस्टाईल आहे ना, ती नेहमीचीच असणार आहे. असं मी डावा भांग काढत असते आणि आपलं जे साईड पफ असते ना, ते करून घेत असते थोडं राऊंड राऊंड. तर मी खूप म्हणजे माझी खूप लग्नाच्या आधीपासूनची हीच हेअरस्टाईल आहे. तर बघा ते, तर मला ना कॅमेऱ्यामध्ये पाहून व्यवस्थित नाही करता येत आहे. अशी घेते आणि थोडं इथून असं हे करते आणि इथे मागे अशी लावून घेते. एकदम सिम्पल आहे, काहीही जास्त हे नाही. छोटावाला बो असतो ना, तो असं छान लावून घ्यायचा. आणि आपल्याकडे हेअर एक्सटेन्शन तर असते आणि ते सुद्धा असं गुंफून घ्यायचं. तर माझे केस ना एवढी सिल्की आहे ना, व्यवस्थित राहतच नाही. तर बघा फ्रेंड्स, मी हेअरस्टाईलसुद्धा केलेली आहे. एकदम हलका असा जोडा पाडून घेतलेला आहे ना फ्रेंड्स. तर बघा, माझा हा लुक पूर्ण रेडी झालेला आहे. तर एक आपल्या जो सौंदर्य असते त्या सौंदर्याला पूर्ण करणारा एक शृंगार म्हणजे स्त्रीचा आपलं हे जे सिंदूर आहे ते लावायचं राहून गेलं, तर ते लावून. फ्रेंड्स, माझा जो मेकअप आहे तो रेडी झालेला आहे. आणि असं जर तुम्हाला थोडंफार काही असं लट वगैरे काढायचं असेल तर काढू शकता. मला विशेष असं काही आवडत नाही, पण छान दिसते कधी कधी काढलेलं. तर कसं वाटतंय मग माझा हा मराठमोळा लुक, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स. तर माहिती आहे का, एवढ्या रिलॅक्समध्ये ना आपण कुठे लग्नाला वगैरे जातो म्हटलं ना, तरी पण आपल्याला एवढा छान मेकअप करायला भेटत नाही, जे की आपण रिलॅक्स राहून करतो ना तेव्हा होते. तर बघा, तर मला ना साडी एवढी काही छान वेअर करता येत नाही, पण असं कसं तरी तुटकं फुटकं नेसलेली आहे मी. आणि असं मस्त बांगड्या घातलेल्या आहे हिरव्या, आणि कानातले घातलेले आहे, आणि मागे तुम्हाला माझा बनसुद्धा दिसत असेल हेअरस्टाईल. तर परत एकदा मागून दाखवते मी. तर हे बघा, अशी आहे ही हेअरस्टाईल.
तर मला ना नक्की कमेंट करून सांगा की माझा हा लुक कसा दिसत आहे आणि कसा नाही. तर हे शॉर्ट मंगळसूत्र आणि मस्तपैकी असं, तर मी आता थोडेसे फोटोज वगैरे काढते छान छान. तर असा झालेला आहे माझा मेकअप. आणि तुम्हाला मी दाखवलीसुद्धा आहे की मी मेकअप किती कमी साहित्यामध्ये आणि कसं झटपट तयार केलेला आहे. तर तुम्ही ह्या गुढीपाडव्याला नक्की असा लुक करून बघा, खूप छान वाटेल आणि खूप मस्तसुद्धा दिसेल. आणि तुम्हीसुद्धा छान फोटोज वगैरे काढा आणि मस्त रील करा आणि छान छान स्टेटसला लावा. तुम्हाला विचारेल की किती छान दिसत आहे. तर खरंच फ्रेंड नक्की करून बघा. आणि हा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर चला मग मी तुम्हाला माझं पूर्ण लुक दाखवू का एकदा. तर चला मग मी तुम्हाला म्हणजे साडी वगैरे सर्व काही व्यवस्थित दाखवते तुम्हाला. मागून असं बन टाकलेला आहे. तर तुम्हाला जवळून दाखवते मी. तर कशी दिसते मी, मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे मी दाखवते तुम्हाला माझं पूर्ण लुक. तुम्ही बघू शकता माझं हे पूर्ण लुक असं दिसत आहे. आणि साडी तुम्हाला मिररमधून दिसत असेल. तर मी काही फोटोज तुम्हाला म्हणजे दाखवते. तर अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे. आणि छान असा थोडा पल्लू मला मोठाच घ्यायला आवडते. तर बघा, तर दिसत आहे ना फ्रेंड्स मराठमोळा लुक, नक्की कमेंट करून सांगा मला. तर इथे बघा फ्रेंड्स माझी ही अशी तयारी झालेली आहे. आणि मी तुम्हाला झटपट गुढीपाडव्यासाठी मेकअप कसा करता येईल घरच्या साहित्यामध्ये ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि इवन तुम्हाला करूनसुद्धा दाखवलेलं आहे. तर बघा फ्रेंड्स, हा व्हिडिओ बनवायला मला एवढा वेळ लागला ना, खूप जास्त. तर तुम्ही ह्याच्या म्हणजे मला लाईक जरी केले ना तरी मला खूप छान वाटेल. आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि हा मेकअप कसा वाटला आणि मी कशी दिसते ते सुद्धा मला सांगा. तर चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल पाहण्यासाठी. तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा कमेंटसुद्धा करा. तर चला मग भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया परत. बाय. ऑडिओ जंगल.